प्रेक्षकांनो, आज कानेटकर कुटुंबात दहीहंडी अगदी जल्लोषात साजरी झालेली आहे। शशांक अपूर्वाला म्हणत असतो, अगं अपूर्वा, तुझं आवरलं नाही का? अपू म्हणते, आवरते रे। तुला सांगू का, रात्रभर मला दहीहंडीची स्वप्न पडत होती। मी दहीहंडी फोडली तर आपलं बाळ कसं असं शूरवीर होईल ना। मला ना दहीहंडीचे डोहाळे लागलेत रे। शशांक म्हणतो, अपूर्वा, आपण त्याबद्दल नंतर बोलूया। आज सेलिब्रिटी येणार आहे, तू विसरलीस का? अपू म्हणते, लक्षात आहे रे माझ्या। शशांक म्हणतो, अगं मग आवर ना। अपू म्हणते, अरे वेळ नाही लागणार, मला 5 मिनिटात आवरणार आहे मी, सलवार कमीज घातलं की झालं। शशांक म्हणतो, अगं सगळ्या बायका साडी घालणार आहे आणि तू फक्त पंजाबी ड्रेस घालणार आहेस का? अगं जरा दागदागिने घाल। अपू म्हणते, नाही रे खडूस, त्या बायका नाही फोडणार आहे दहीहंडी, मी फोडणार आहे ना दहीहंडी। मी साडी नेसून बाहेर गेल्यावर तू पुन्हा टाळशील ना मला, पुन्हा मला म्हणशील की तुला अनकम्फर्टेबल होईल। अपूर्वा, आता नको फोडूस दहीहंडी। शशांक म्हणतो, नाही ग अपूर्वा, काहीही झालं ना तरी दहीहंडी तूच फोडणार आहेस। हातीचे गालगुच्चे घेत असतो प्रेमाने, तेवढ्यात तिथे विठू बाबा पोहोचतो आणि यांची जरा धांदल उडते। विठू बाबा म्हणतो, चल रे, मला बोलायचं आहे तुझ्याशी जरा। आता शशांक म्हणतो, हो हो, आलो आलो, 5 मिनिटात तयार हो अपूर्वा। कुकी इथे स्वतःच कौतुक करत असतो। कुकी म्हणतो, वा वा, छान तयारी केली तुम्ही हा, मी जे जे सांगितलं ते सगळं फॉलो केलं। कुकीमध्ये एकदम टॅलेंट आहे। निखिल म्हणतो, अरे कुकी, आम्ही पण थोडीफार मदत केली हा। आम्ही म्हणतो, थोडीफार नाही, सगळं आपणच केलंय। कुकी म्हणतो, हो रे, माहिती आहे मला। पण इथे विठू बाबाला टेन्शन आलंय। विठू बाबा म्हणतो, अरे सेलिब्रिटीचा जो घाट घातलाय तो आवडेल ना बायकांना? दादा काका म्हणतात, मग कशाला तू उगीच तिथे शब्द देऊन ठेवला, कशाला तोंड उघडायचं? विठू बाबा म्हणतात, अरे बाबा, मी सहज बोलून घेतलं, मला काय माहिती या बायका ती आयडिया उचलून धरतील। दादा काका म्हणतात, अरे बाबा, शब्द म्हणजे धनुष्यातला निघालेला बाण असतो, तो तोलून मापून वापरायचे। सगळे हसायला लागतात विठू बाबाला। विठू बाबा म्हणतो, अरे हसा, मला हसा, पण मी आपला साधा बोळा आता कसं होणार या विचाराने जीव चाललाय माझा। कुकी म्हणतो, विठूला टेन्शन कशाला घेतोयस? जे सेलिब्रिटी बोलवलेत ना ते एकदम वरच्या क्लासचे रे, आणि डोंट वरी, मैं हूं ना। दादा काकाही म्हणतात, अरे तू टेन्शन नको घेऊ, शशांक करतोय ना काहीतरी, त्याला सपोर्ट कर आणि गप्पा नका मारू, बोलवा लवकर बायकांना। निखिल सांगतोय, अरे प्राची गेलीये, ती आणतीये सगळ्यांना। पण इकडे कानेटकर महिला मंडळाचा उत्साह मात्र शिगेला पोहोचलाय। सेलिब्रिटी येणारे म्हणून जोरदार तयारी केली आहे। पन्ना काकू म्हणते, कशी दिसतीये मी सुआ वहिनी? आता सुआई म्हणतात, अगो किती गोड दिसतीये तू। खरं सांगू का, लोकांना विश्वास बसणार नाही पुढच्या 2 वर्षात तुला जावई येईल म्हणून। आता ही सुमी म्हणते, भारीच वाटतंय हा, सेलिब्रिटी येणार आहे आपल्याकडे। आता मानसी म्हणते, आपण खूप फोटो काढूयात हा त्यांच्याबरोबर। माई म्हणतात, प्राची सांगत होती पेपरवाले येणार आहेत, आपला फोटो पेपरमध्ये येणार का ग? सुवाई म्हणतात, आणि मग माई अख्ख्या नाशिकात कळणार आहे आता। सुवाई आता सगळ्यांना अरेंजमेंट करून देत आहेत, म्हणजे सांगतात की आता पेपरवाले आले ना की गर्दी करू नका, हे बघ तू न बाजूला उभी राहा, सुमे तू साईडला, आणि माई तुम्ही मध्ये उभे राहा हा। आता माई म्हणतात मध्ये, तेव्हा सुवाई म्हणतात, मग अरे कानेटकरांची थोरली सून आहात तुम्ही। मानसी म्हणते, तुमच्या बाजूला मी आणि अप्पू थांबतो। आता सुमी म्हणते, मी आणि प्राजू काय फ्रेमच्या बाहेर राहणार का? सुवाई म्हणतात, नाही ग बाळा, अगं माझ्या बाजूला अप्पू असेल ना, तिच्या शेजारी तू उभी राहा, अगं असे छान फोटो आले पाहिजे आपले। आता माई म्हणतात, अप्पू कुठे? मानसी सांगते, तयार होतीये ती। तेवढ्यात प्राची म्हणते, अरे चला लवकर, सगळी तयारी करून ठेवली आहे त्यांनी। माई विचारतात, सेलिब्रिटी आले का? प्राची म्हणते, अरे आले नाही अजून, पण येतीलच, पण चला लवकर। आता या सगळ्याजणी पुन्हा प्राचीला विचारताय, आम्ही कसे दिसतोय? प्राची म्हणते, अरे वा, म्हणजे काय, सुंदरच। मानसी म्हणते, अगं औक्षण करावं लागेल ना त्या सेलिब्रिटींना, त्यामुळे प्राची आणि मानसी औक्षणाचं ताट तयार करायला गेल्यात। आता या सगळ्या बायका खाली आल्यात ओसरीमध्ये। आता यांनी तयारी बघितली आहे। पन्ना काकू म्हणते, अरे वा, येणारे पाहुणे तर खुश होतील ही तयारी बघून। सुवाई म्हणतात, सांगा ना रे, कोण येणार आहे? अरे आयत्या वेळी धावपळ नका करू रे, आमची उत्सुकता किती ताणून धरली आहे तुम्ही। कुकी म्हणतो, समजेल रे, समजेल, आमचं ना सरप्राईज आहे। मानसी कुठे? अप्पू सांगते, ती औक्षणाचं ताट तयार करायला गेली आहे। आता मानसी वहिनी आल्यात औक्षणाचं घेऊन। शशांक म्हणतो, प्राची, तुला पण स्वागत करायचं आहे पाहुण्यांचं, तुम्ही एक काम करा, इथे उभे राहा सगळ्याजणी, आणि मी सांगेल तेव्हा स्वागत करा पाहुण्यांचं। माई म्हणतात, अरे बाबा, पण हा पडदा बाजूला करशील तेव्हा पाहुणे दिसतील ना। आता पन्ना काकू म्हणतात, फोटो काढायसाठी पडदा लावलायस ना शशांक? शशांक म्हणतो, अरे आधी पाहुण्यांना तर भेटा ना तुम्ही, चला मग रेडी का? आता ज्याचे त्यांनी पोझिशन घेतलेली आहे, निखिल आणि कुकी, तो पडदा ओपन करायला तिथे उभे आहेत आता, आणि उलटे आकडे मोजले जात आहेत, 10, 9, 7, 8 आणि 1।
फास्ट म्हटले मी जरा, तर असो. आता तो पडदा ओपन झाला आहे आणि या सगळ्याजणी या या म्हणून स्वतःलाच बघतायत आरशामध्ये आणि आश्चर्यचकित होत आहेत. माई म्हणताय, पाहुणे कुठे? अरे हे काय आहे? इथे तर आरसा आणि आमचेच चेहरे दिसत आहे आम्हाला. दादा काका म्हणतात, शशांक त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये, पुन्हा बघा तुमच्या लक्षात येईल मग. दादा काका त्या सगळ्यांना म्हणतात. आता ह्या सगळ्याजणी पुन्हा बघतायत, पण माई म्हणतात कुठे पाहुणे दिसताय? नाही दिसत आहे. आता शशांक म्हणतो, आई, माई आणि प्राची सगळ्या जणी, म्हणजे प्राची सकट सगळ्या जणी आजच्या सेलिब्रिटी आहात. या सगळ्या जणी म्हणतात, काय आम्ही? शशांक म्हणतो, होय, तुमच्यासारख्या गृहिणी इतकं छान घर सांभाळतात, मुलांवर छान संस्कार करतात, अगदी प्रत्येक जण एक एक पिलर बनून या घराचा डोलारा सांभाळतात. तुम्ही सगळ्याच जणी आम्हा पुरुषाच्या दृष्टीने आजच्या सेलिब्रिटी आहात. विठू बाबा म्हणतो, म्हणूनच कानेटकर कुटुंबामध्ये तुमचं जंगी स्वागत आहे आणि सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्या जातात. दादा काका म्हणतात, शशांक तुझी कल्पना मला फार आवडली. खरंच आपल्या गृहिणीच आपल्या घरातल्या खऱ्या नायिका आहेत. गुड, मला फार आवडले हे सगळं. शशांक म्हणतो, दादा मी तुमच्या शिकवणीप्रमाणे चालतो. माझी खात्री होती तुम्ही माझ्या ह्या गोष्टीला विरोध करणार नाही. दादा म्हणतात, मी कधीच कुठल्याच चांगल्या गोष्टीला विरोध नाही करत बाळा. बरं चला सगळ्यांनी आपल्या नायिकांचं स्वागत करा. माई म्हणतात, काहीतरी काय घरातल्या घरात काय स्वागत करताय? शशांक म्हणतो, अरे अजून मेन सरप्राईज राहिलंय बरं का. आणि सगळ्या जणींना ना ह्यांना कुठून तरी फिरवून आणलंय शशांकनी गाडीमध्ये. सगळ्या जणी आता गाडीच्या खाली उतरतायत. प्रत्येकीने भारी गॉगल लावलेत बरं का प्रेक्षकांना. एकदम बाई पण भारी देवा वाटते. आता शशांकनी यांच्या स्वागताची अरेंजमेंट केली आहे. आता फुलं वगैरे वगैरे बरंच काय काय आणण्यात आलंय आणि या सगळ्या जणींना आश्चर्यच वाटतंय. आता ह्यांच्यावर फुलांचा वर्षाव करणार तेवढ्यात अप्पू मॅडम म्हणतात, थांबा रे थांबा. अरे आमची एंट्री अशी साधी सुधी करून कशी चालेल? आपली एंट्री स्वॅगमध्ये व्हायला हवी की नाही? आता माई म्हणतात, कशात? अप्पू म्हणते, अगं माई. सुवाई म्हणतात, अहो जोरदार माई. आता अप्पू म्हणते, मी जसं करते ना तसं तुम्ही करा. आता अप्पू रॅम्प वॉक करतात ना तशी चालतीये. माई म्हणतात, ही अशी वाकडी का चालतीये? प्राची म्हणते, अगं असं स्टाईलमध्ये चालायचं माई. तर प्रेक्षकांना इथे छबी दर छबी मी तोऱ्यात उभी हे गाणं अख्खं वाजवलंय त्यांनी. आणि या प्रत्येक बायका त्या गाण्याच्या तालावर मस्त रॅम्प वॉक करत येत आहे. भारी वाटतंय पण छान वाटेल तुम्हाला टीव्हीवर बघायला आणि ऐकायला. ते गाणं फार भारी वाटलं या वॉकवर. माई, सुवाई, मानसी, सुमी, प्राची सगळ्या मस्त कॅटवॉक करत घरापर्यंत आल्या आहेत. आता इथे दाराजवळ आल्यावर दादा काका पुन्हा त्यांचं स्वागत करताय आणि त्यांना बाई भारीच वाटतंय. आणि अशा प्रकारे या सगळ्या महिला सेलिब्रिटीजचं स्वागत केलं जाते. या वेलकम वेलकम. सुवाई म्हणतात, किती छान मज्जाच आली. ए शशांक, खरंच तू काय मस्तच केलंस हा सगळं हे. आम्हाला तर खरंच बाई सेलिब्रिटी असल्यासारखंच वाटलंय. आता ही अप्पू म्हणते, काय बोलतेस तू सुवाई? आपण आहोतच सेलिब्रिटी, फक्त ह्यांना जरा ते आत्ता कळलं. कुकी म्हणतो, काय अप्पू, अगं इतकं सगळं आम्ही कौतुक करतोय तुमचं, लाड करतोय आणि तू आम्हालाच बोलतेस अप्पू. अप्पू म्हणते, अरे सॉरी कुकी, तसं नव्हतं म्हणायचं मला, पण आज खूप मज्जा आली आम्हाला. आता दादा काका म्हणतात, काय रे विठू, झालं ना तुझ्या मनासारखं? आले ना सेलिब्रिटीज? चला छान वाटलं, पण आता मी जरा पडायला जातो. मी खूप दमलोय बाळा. अप्पू म्हणते, अरे दहीहंडी राहिली ना. दादा काका म्हणतात, हो तुम्ही फोडा आता, मला खरंच दमायला झालंय. आणि म्हणून दादा काका आता झोपायला गेले. सुवाई म्हणतात, चला स्वयंपाकाला लागूयात. आता अप्पू म्हणते, नाही दहीहंडी फोडल्याशिवाय नाही जायचं कुठे कोणी, आणि मी फोडणार आहे ती दहीहंडी. आता पन्ना काकू चिडतात आणि म्हणतात, अजिबात अप्पू, तू दहीहंडी फोडायची नाहीये, पडली बिडलीस म्हणजे. आम्ही म्हणतो, अगं नाही होणार काही असं पन्ना काकू, अगं स्पेशल दहीहंडी आहे अप्पूसाठी, तू बघशीलच. आणि आता हे सगळे अप्पूच्या खास दहीहंडी सजवली आहे त्यांनी अप्पूसाठी आणि अशी खालीच लावली आहे त्यांनी. अप्पू बघते आणि म्हणते, अरे हे काय आहे, तुम्ही खाली का लावली आहे दहीहंडी? मला अशी ती थरावर थर चढून अशी दहीहंडी फोडायची होती ना. अप्पू जरा बरी आहे ना प्रेक्षकांनो? अप्पूचा पाय दुखत होता म्हणून सुवाई आणि विठ्ठू बाबाला रूम चेंज करायला लावली ना तिने. पण आता या सुवाई समजून सांगतात, अरे बाळा हे बघ, या घरातली परंपरा जपायची ते महत्त्वाचं आहे ना. कुकी म्हणतो, बाळा काय होतं, आपण भावनेच्या भरामध्ये असं संयम सोडून वागतो आणि मग सणाची माती होते, सणाचा आनंद नासून जातो. सुवाई म्हणतात, हो सण साजरे करायचे पण ते संयमाने. शशांक म्हणतो, अगदी बरोबर आहे. तसंही आपण असे एवढंच केलं होतं ना दहीहंडीचा कार्यक्रम, आणि छान साजरा केला होता मागच्या वर्षी पण.
निखिल म्हणतो अप्पू तुला दहीहंडी फोडायची आहे ना, ते महत्वाचं आहे. प्राची म्हणते जाऊ दे, अप्पूला नसेल फोडायची तर मी फोडते. आता अप्पू म्हणते नाही 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 मीच फोडणार. आणि आता अशा प्रकारे अप्पू मॅडमनी ती दहीहंडी फायनली फोडली आहे आणि तिचे डोहाळे का काय ते पूर्ण केलेत बाबा एकदाचे. पण यांनी छान संदेश दिलाय प्रेक्षकांनो. घरातल्या घरात अगदी आनंदात सण साजरे करता येतात, म्हणजे अगदी अवघडलेल्या परिस्थितीत सुद्धा. आणि दहीहंडी फोडल्यावर यांनी रिंगण केलंय आणि गोविंदा रे गोपाळा म्हणून छान भजनं म्हटली आहेत. तर आता रात्र झाल्यावर अप्पू मॅडमला काही झोप येत नसते, तिची तगमग होत असते. शशांक झोपेतनं जागा होतो आणि म्हणतो काय झालं ग अपूर्वा, बरं नाहीये का, काय होतंय तुला. अप्पू म्हणते मला झोप येत नाहीये रे खडूस, म्हणजे येतीये झोप पण अंथरुणावर पडल्यावर नाही डोळा लागत आहे माझा, असं काहीतरीच होतंय. शशांक म्हणतो अरे बापरे अपूर्वा, तुला सांगता पण येत नाही ग नेमकं तुला काय होतंय. तू न एक काम कर, देवाचं नाव घे, मन शांत ठेव, तुला लागेल झोप. अप्पू आता ओरडते त्याच्यावर, अरे मी तेच करते की नाही. शशांक म्हणतो अगं चिडू नको, रात्र किती झालीये. अगं अपूर्वा तुला भूक लागलीये का. अप्पू म्हणते नाही रे खडूस, नाही भूक लागली, आपण आता एक काम करूया, रात्री ओसरीमध्ये आता फिरूयात ना. शशांक म्हणतोय अपूर्वा अगं एवढ्या मध्यरात्री सगळ्यांना भीती वाटेल का, तुला काही त्रास होतोय की काय, धावपळ उडेल ना सगळ्यांची. अप्पू म्हणते नाही रे, त्या आजोबाच्या काळातलं घड्याळ बघू नकोस आणि बंद कर हे सगळं ते बघणं. मला ना त्या आजोबा काळातलं घड्याळ बघतोस ना तू, तर तू अगदी ओल्ड माणसांसारखा विचार करतोस, थोडा तरी यंग हो ना रे खडूस. जाऊ दे, तू येणार नशील तर मी चालले. शशांक म्हणतो अगं थांब ना अपूर्वा, अगं झोपून तर बघ, लागेल झोप तुला. पण अप्पू कधी शशांकचं पटकन ऐकते का, नाही. असो आता इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय आणि पुढे आपण बघतोय अप्पूने शशांकचं ते आवडतं घड्याळ लपून ठेवलंय. शशांक विठू बाबाला विचारतोय बाबा तुम्ही माझं घड्याळ बघितलं का, या शिष्टने लपवलंय. विठू बाबा बिचारा साधा भोळा, तो म्हणतो अरे नाही माझ्याकडे नाहीये, ते ॲक्च्युली त्यानेच त्याच्या पॅन्टच्या खिशात लपवून ठेवलंय. तो म्हणत असतो अरे बघ ना शशांक, तुझ्या पॅन्टच्या खिशात असेल नाही तर माझ्या असेल. आणि बहुधा तरी शशांकला ते घड्याळ सापडेल विठू बाबाकडे. असो तर आता हे ट्रॅक असे वेगवेगळे दाखवत आहे प्रेक्षकांनो. कसे वाटतंय रिव्ह्यू मला नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो प्लीज माझ्या डेडिकेशनसाठी आणि माझ्या या रोज रिव्ह्यू देण्यासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.